वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे मुगाची उसळ करणार आहे. त्यासाठी कुकर घेतला आहे, त्यात आपण 2 पळी तेल टाकून घेऊया. त्यात जिरं टाकूया. जिरं छान भाजलं की त्यात बारीक चिरलेला एक कांदा, कांदा सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया. त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया. कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान भाजून झाली. त्यातच एक टोमॅटो आहे बारीक चिरलेला, तो सुद्धा टाकूया. त्यात सर्व सुके मसाले टाकूया. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ टाकूया. आता छानपैकी तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया. तर मसाला छान भाजत आला आहे. त्यात जो मूग आहे ते आपण कच्चाच मूग आहे ते धुवून घेतलेलं आहे, ते सुद्धा टाकून घेऊया. आपण शिजवून नाही घेतले, मूग डायरेक्टच फोडणी टाकणार आहोत. व्यवस्थित असं परतून घेऊया. त्यातच 1 ग्लास जेवढं पाणी ओतूया. त्यात मूग शिजलं नाही म्हणून आपण 1 ग्लास जेवढं पाणी ओतलं. त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया. आता त्याच्यावर कुकर लावून 3 शिट्या करून घेऊया, म्हणजे मूग छानपैकी शिजले जाते. तर कुकर गार झाले, आपण बघून घेऊया. मूग छानपैकी गिर झाले. तर आपण डायरेक्ट सुद्धा अशी भाजी पटकन करू शकतो. तर एकदा नक्की करून बघा.